नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। महाराष्ट्रात महायुतीच्या सरकारमध्ये होत असलेल्या विकास एम्स मेट्रो अत्याधुनिक पोलीस यंत्रणा महाविकास आघाडी कधीच करू शकली नाही। त्यामुळे भाजप आणि महायुती आरक्षण संपवणार अशा प्रकारचे दिशाभूल करण्याचे वक्तव्य विरोधी पक्ष करत आहे। मागे देखील संविधान बदलण्याच्या नावावर त्यांनी जनतेची दिशाभूल केली होती, मात्र आता जनता सुजाण झाली आहे। त्यामुळे विरोधकांच्या खोट्या आमिषांना आणि चुकीच्या वक्तव्यांना जनता बळी पडणार नाही, असे मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले। सेमी कंडक्टरचं काल माप्यामध्ये चिपचं आपण उद्घाटन केलं। सेमी कंडक्टरचे अजून 80-84 कोटीचा आणखी आपण एमओयू साइन करतो। आज जवळपास आपल्या 2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 5 लाख कोटींचं दावोसमध्ये आपण एमओयू साइन केले आणि त्यातले एक्झिक्युशन सुरू आहे। त्याचबरोबर स्टील इंडस्ट्रीमध्ये, सोलरमध्ये, आपल्या सेमी कंडक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट येते आहे। इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये इन्व्हेस्टमेंट येते, ऑटोमोबाईल इंडस्ट्री आपल्याकडे येते आहे। मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या नामांकित कंपन्या आपल्याकडे येतात। त्यामुळे हे सगळं दिशाभूल करण्याचं काम, खोटं नरेटिव्ह पसरवण्याचं काम या ठिकाणी विरोधी पक्ष करतोय। खरं म्हणजे आपल्या राज्याची बदनामी करणं एकमेव उद्योग त्यांचा सुरू आहे। खरं म्हणजे चांगल्या कामाचं एकीकडे जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट झाले, आज मुंबईतले कोस्टल असेल, अटल सेतू असेल, मेट्रो असेल, कारशेड असेल, हा नागपूर मुंबई इंदुरजाई सम्राट बाळासाहेब ठाकरे मार्ग असेल, पुण्यातलं मुंबईचं पुणे मिसिंग लिंक असेल, असे अनेक प्रकल्प, मेट्रो आहे, पुण्याची मेट्रो, नागपूर मेट्रो, नाशिक मेट्रो, ही सगळी कामं जी आहेत आज ठाणे आणि पुण्याचं मेट्रो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने मोदी साहेबांनी त्याला मान्यता दिली। वंदे भारत किती ट्रेन सुरू झाल्या, हे सगळं पॉझिटिव्ह जे आहे राज्यासाठी। असं असताना एकमेव उद्योग त्यांचा की खोटं बोलून लोकांची दिशाभूल करायची। पण एकदा लोकसभेत त्यांनी फेक नरेटिव्ह पसरवून लोकांची खोटं बोलून मतं घेतलेली आहे, पण आता लोक त्यांच्या अफवांना बळी पडणार नाहीत, कारण त्यांची नियत आता कळलेली आहे। या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कोण कोर्टात गेलंय? तुमचं नागपूरचा कोण आहे? पल्लेरी अनिल वडपल्लीवार कोणाचा माणूस आहे? काल सुनील केदार काँग्रेसचे आमदार काय म्हणाले? आम्ही सरकारमध्ये आल्यावर लाडकी बहीण बंद करू म्हणून। हे सगळे बदनाम, म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला बदनाम करून ते कोर्टात जाणं, कोर्टाने त्यांना फटकारलंय मुंबईच्या हायकोर्टाने। आणि म्हणून या योजना एकीकडे डेव्हलपमेंट, एकीकडे योजना आम्ही करतोय। त्यामुळे हे यांच्यावर कोणी लोक विश्वास ठेवणार नाही। उद्योग इतक्या वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज उद्योग आज येत आहेत आपल्याकडे। वाढवणचा पोर्ट आपल्याकडे येतोय 76,000 कोटीचा, त्याचं भूमिपूजन झालं आणि पूर्ण ही इकॉनॉमी सगळी चेंज होती आहे। आणि म्हणूनच त्यांच्या पोटात दुखतंय, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, म्हणून दिशाभूल करतायत। पण जनता त्यांना माफ करणार नाही। विदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करतात, आरक्षण रद्द करणार म्हणून जे आतापर्यंत काँग्रेसने त्यांच्या नेहरूंपासून अनेक लोकांनी म्हटलं रिझर्वेशन रद्द करणार। संविधान ज्या बाबासाहेबांनी रिझर्वेशन दिलं, घटना लिहिली, त्या आरक्षणावर बोलण्याचा अधिकार काय? आणि हे जे 370 कलम हटवण्याची बात करतात। आज काश्मीर हे आपलं नंदनवन आहे। काश्मीरमधले 370 कलम हटवल्यामुळे आज त्या ठिकाणी कुणी जाऊ शकतो, कुणी तिकडे फिरू शकतो, कुणी तिकडे व्यवसाय करू शकतो। 370 कलम हटवून काय करणार तुम्ही? परत बॉम्बस्फोट घडवणार मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये बॉम्बस्फोट घडवणार। त्यांच्या जे 370 कलम हटवणाऱ्यांच्या गळ्यात गळे कोण घालतो? कोण त्यांच्या सोबत आहे? आणि म्हणून या ठिकाणी जे दहशतवाद परत आणण्याचं हे बॉम्बस्फोट जे घडवण्याचं पाकिस्ताननी दहशतवाद्यांनी काम केलं। आज 370 मुळे आज आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शाह साहेबांनी 370 कलम हटवलं। आज देशामध्ये सगळ्यांमध्ये आनंद आहे, परंतु हे सगळे जे काय उद्योग करतायत याचा मी निषेध करतो। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो
जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।